आपलं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो खामगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत आर्किटेक्ट मयूर विंचरकरजी, जे मागच्या 2-3 वर्षांपासून या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतायत. मग ते रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स असतील, कमर्शियल प्रोजेक्ट, स्कूल बिल्डिंगचे प्रोजेक्ट, असे बरेच प्रोजेक्ट्सवर त्यांनी काम केलेलं आहे. सो त्यांच्या आजवरच्या एक्सपिरियन्सबद्दल, कामाबद्दल आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी विचारेन ते म्हणजे तुमच्या एज्युकेशनल बॅकग्राऊंडबद्दल. ते म्हणजे तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि आर्किटेक्ट बनण्याचं स्वप्न जर तुम्ही बघितलेलं का कुणामुळे तुम्ही इन्स्पायर झालात आणि मग वाटलं की अरे आपण आर्किटेक्ट व्हावं, तर काय सांगाल? सांगायचं जर झालं तर माझं स्कूल आणि कॉलेज जे झालं आहे ते आहे कोठारी ज्युनियर कॉलेज. हं, हं. 12th पर्यंत शिक्षण मी कोठारी ज्युनियर कॉलेजमधून घेतलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर आर्किटेक्चरमध्ये इन्स्पिरेशन असं आलं की 10th पासून आमचा असा बेसिक होतं की मला ड्रॉइंग्स किंवा काहीतरी डिफरंट करण्याची जे उत्स्फूर्तता होती हां. पहिल्यापासून, हे 10th पासूनच आली होती की मला बरं. नवीन काहीतरी काहीतरी करायचं, डिफरंट करायचं आहे. कारण आपण बघतो की नॉर्मली आपल्या रुरल टाउन एरियामध्ये कसं राहतं की मेडिकल किंवा इंजिनिअरिंग ह्याच फील्ड्सकडे जास्त फोकस केला जातो. तो एक काहीतरी डिफरंट, समथिंग डिफरंट असलं याच्यामध्ये मला काहीतरी आर्किटेक्चरमध्ये इन्स्पिरेशन म्हटलं पाहिजे तर याच्यापेक्षा जास्त काही सांगू नाही शकत. वाह! बरं, बरं. ठीक आहे, असू दे. पण तुमचा स्ट्रगल कसा होता मग पुढचा सगळा या फील्डमधला? टोटल म्हटलं म्हणजे तर हे बघा, मी केलंय पुणे युनिव्हर्सिटीमधून प्रवरा रुरल कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, जे हो. की आहे शिर्डी रोडनी येतो. बरोबर, तिथे माझं एज्युकेशन झालेलं आहे. 5 टोटल 5 इयर्सचा हा डिग्री कोर्स येतो. बरोबर. तर त्याच्यात आम्ही बरेचसे प्रोजेक्ट्स, थिसीस वगैरे प्रोजेक्ट्स केलेले केले. आहेत. बरोबर. लास्ट इयरला थिसीस प्रोजेक्ट्स होतो. हो, हो. आणि थिसीसमध्ये पण या एज्युकेशन नंतर सॉरी डिस्टर्ब केलं तुम्हाला. पण एज्युकेशन नंतर पहिला प्रोजेक्ट मिळवण्यापर्यंतचा स्ट्रगल कसा होता? ओके, असं ओके, विचारायचं ओके, आहे. ओके. हां. पहिला प्रोजेक्ट मिळणे म्हणजे बघा, आता एकदम कॉन्टॅक्ट कोणाशी होत नाही. कारण ट्रस्ट इश्यू येतो, की याला हे काम जमेल की नाही. बरोबर. कोणी याला आपला कॉन्टॅक्ट्स बिल्ड नाही होत. त्याच्यामध्ये आपण छोटे-छोटे प्रोजेक्ट्स केले. मी एक छोटंसं इंटिरियरचा प्रोजेक्ट स्टार्ट केला होता, एक छोट्या शॉपचा. त्याला मी खूप व्हायरल केलं होतं नंतर. अच्छा. हां. की त्याला व्हिडिओज पोस्ट आणि काहीतरी मी खूप पोस्टिंग वगैरे केले त्याच्यामध्ये. व्हेरी गुड. मग त्याच्यातनं जरा तुम्ही थोडं त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट्स बिल्ड झाले हळू-हळू. मग त्याच्यानंतर मला सेकंड प्रोजेक्ट डायरेक्टली 2 बीएचके बंगलोचा आला. अरे वाह! क्या बात है! आता मी नांदुरामध्ये बरेच 3 स्कूल बिल्डिंग केलेले आहेत. अच्छा. कमर्शियल बिल्डिंग पण चालू आहेत आणि मुंबईला पण आता 2 साइट सुरू आहेत. माझी 2 बीएचके कंप्लीट झालेली आहे वाह! क्या बात इंटिरियरची. है! इंटिरियरचे. सो हां. त्याच्यावर आर्किटेक्ट बरोबर तुम्ही इंटिरियरचं पण आता काम दोन्ही पार्ट मी बघतो. सुरू केलेलं आहे. लँडस्केप वगैरे सगळंच. व्हेरी गुड. आता काही इंडस्ट्रीशी रिलेटेड प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला प्रश्न आहे, की आता तुम्ही हे काम तर करताच आहे, त्याच्यामध्ये तुम्ही लेबर बरोबर पण बरंच काम करत असाल. राइट. तर त्याच्यामध्ये अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज फार मोठं आहे. या अनस्किल्ड सगळ्या लेबर. हां. राइट. तर त्या लेबरबरोबर काम करतानाचा कधी-कधी त्यांच्याकडं महत्त्वाची जर काही रोल दिला, तर तो कदाचित धोकादायक पण ठरू शकतो अनस्किल्ड लेबरला देणं राइट, काम. राइट. तर ते कितपत धोकादायक आहे आणि तुम्ही कसं या परिस्थिती हाताळता? अं, धोकादायक म्हटलं म्हणजे मला रिपीट करता का? म्हणजे असं विचारायचं होतं, की अनस्किल्ड लेबरकडं एकतर अनस्किल्ड लेबर असतात. त्यांना पूर्ण स्किल नसतं, पूर्ण त्यांना नॉलेज नसतं. राइट, राइट, पण राइट, ते राइट. त्यांना आपण साइटवर जर ठेवलं आणि त्यांना काहीतरी महत्त्वाचा रोल दिला राइट, साइटवरचा राइट, राइट. कन्स्ट्रक्शन मधला, तर कदाचित काहीतरी मोठी दुर्घटना सुद्धा घडू शकते हो. त्यांच्या हातून. तर ते तुम्ही कसं हँडल करता? कसं बघता त्या सगळ्या ह्याच्याकडं? अनस्किल्ड लेबरबद्दल बोलायचं झालं तर काही आता या आपल्या इंडस्ट्रीमध्ये भरपूर अनस्किल्ड लेबर आहेत. हं. म्हणजे आपण सांगू नाही शकत. कारण प्रत्येक व्यक्ती असा बोलताना असं बोलतो, की मला काम जमतं. हं. किंवा तो छोटं काम दाखवून किंवा काही असं एक्सपिरियन्स दाखवतो आपल्याला, की मी हे केलेलं आहे, ते केलेलं आहे. पण यामध्ये आपण जोपर्यंत तो ऑन साइट वर्क करत नाही, तोपर्यंत आपल्याला लक्षात येणार नाही, की समोरचा व्यक्ती कशा पद्धतीने काम करतो किंवा नाही. तर त्याला आता काही असे लोक आहेत, की त्यांना ड्रॉइंग रीड नाही करता येत. बरेच लोक आहेत, की त्यांना ड्रॉइंग्स रीड नाही करता येत अजूनही. बरोबर. तर त्यांना सविस्तर त्या गोष्टीची माहिती दिल्याशिवाय किंवा कुठली गोष्ट कुठे व्यवस्थित गेली पाहिजे, ते स्टील असो, सिमेंट असो किंवा कुठलं प्लॅनिंग असो, तर त्या पद्धतीने ते काम वर्किंग करताय या नाही करताय, त्या हिशोबाने आपण त्यांच्याकडून पुन्हा एक्सप्लेनेशन देऊन ऑन अँड ऑन त्यांना सांगून, की तुम्ही वॉर्न करून, की ह्या गोष्टी या पद्धतीने झाल्या पाहिजे. बरोबर. असं तुम्ही काम करता. राइट. दुसरं विचारायचं होतं, की रेसिडेन्शियल प्रोजेक्टमध्ये काम करताना बऱ्याचदा त्या कस्टमरचं म्हणणं असतं, की माझं बजेट थोडं कमी आहे. राइट. एवढ्याच बजेटमध्ये बसवा. हो. इंटिरियरमध्ये पण होत असेल तुम्हाला. तर अशा वेळेला तुम्हाला तर एक आर्किटेक्ट म्हणून तर चांगलं क्वालिटी काम करायचं असतं. राइट. तर बजेट आणि क्वालिटी या दोन्हीचा समतोल तुम्ही मग अशा वेळेला कसा साधता? बजेट आणि क्वालिटी. हं. बजेटमध्ये विचार करायला गेलो तर आता 3 पद्धतीने काम होतो. हं.
आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, एक लो क्वालिटी, मीडियम क्वालिटी आणि प्रीमियम super, क्वालिटी, बरोबर. सुपर क्वालिटी. हा. आता बजेट जेव्हा आपण देतो क्लायंटला किंवा काय, आता याच्यामध्ये बरेच मटेरियल, लाखो मटेरियल रोज रिलीज होत आहे. हा, रोज आपल्याला आज आज आपल्यापर्यंत 5-6 पण येत नाही. बरोबर. हा, तर आपण जेव्हा वर्किंग करतो, स्टार्ट करतो, तर त्याच्यामध्ये एक अशी समस्या होते की या क्लायंटच्या बजेटमध्ये आपण जास्तीत जास्त त्या अमाऊंटमध्ये किती काय आपण देऊ शकतो, बरोबर. बेस्ट और बेस्ट, की याच्यामध्ये ही आता काही गोष्टी आपल्याला रिक्वायरमेंटनुसार चेंज कराव्या लागतात. त्यांच्या रिक्वायरमेंट फुलफिल करण्यासाठी आपल्याला काही गोष्टी प्लस मायनस करावं लागतात, की बरोबर. या साईडला आपण हे मायका लावतो किंवा नाही लावतो, हे अप्लाय असं करतो. बघायला लागतं. या बरोबर. गोष्टी मग कुठे कोटेशन कमी करावं लागतो आपल्याला. असं सगळं ना- करावं लागतं. बरोबर. पुढचा एक प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे, की तुम्ही स्वतः यंग आहात, तुम्ही आर्किटेक्ट आहात आणि मूळचे बुलढाणा जिल्ह्यातले आहात. म्हणून तुम्हाला एक असा प्रश्न विचारायचा आहे, की बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात, ज्या क्षेत्रावर आता काम करणं गरजेचं आहे, जर बुलढाण्याचा सर्वांगीण विकास आपल्याला करायचा असेल, तर एका आर्किटेक्टच्या नजरेतून आम्हाला हवे, की कुठल्या फील्डमध्ये, कुठल्या इंडस्ट्रीवर आता काम करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? राईट, राईट, राईट. गुड क्वेश्चन सर. असं बघायला गेलो तर बुलढाणा डिस्ट्रिक्टमध्ये किंवा अशा नांदुराही आपण एक कन्सिडर केलं तर नांदुरामध्ये सर बऱ्याच गोष्टी, म्हणजे इतक्या दिवसापासूनचे आता पुनर्वसनचे पण काम चालू आहे, तुझे बंगलोज वगैरे, इतका रेसिडेन्शियल एरिया वाढत चाललाय. त्या हिशोबाने जर विचार करायला गेलो तर आजही नांदुरा जिल्ह्यामध्ये आजही गव्हर्नमेंट कॉलेज नाही आहे. हम्म. नांदुऱ्यामध्ये खरंय. खरं नाही. तर एक कॉलेज जरी येतं तर बाहेरचा एक्सटर्नल मनी आपल्याकडे येतच नाही आहे. बरोबर. म्हणजे आता पुणे मुंबई जसं सिटी झाले आहे, इथे मध्ये कसं बाहेरून येऊन लोक तिथे स्टे करतात, हो. जॉबसाठी येतात किंवा कुठल्या गोष्टीसाठी कमर्शियल पर्पजसाठी किंवा स्कूल्स कॉलेजेससाठी येतात. तर बरोबर. असा बाहेर एक्सटर्नल मनी आपल्याकडे येतच नाहीये. हम्म. त्याच संदर्भात जर विचार केला तर कॉलेजेस आहेत. कॉलेज जर आलं तर रेसिडेन्शियल वाढेल, फ्लॅट सिस्टीम वाढेल किंवा कॉलेजला अलाईन हॉटेल्स वाढतात, बिझनेस वाढतात बरोबर. पॅरलली, किंवा मेडिकल इश्यू असले त्या एक्सपर्टरीज वाढतात. तर ह्या समस्या भरपूर, कॉलेजेस आहेत, त्याच्यानंतर काही फॅक्टरीज आहेत छोट्या मोठ्या, ज्याकडे आपल्याला इन्कम सोर्स चालू होईल. बरोबर. असं करू हो, शकतो. हो. पण या असं- सगळ्यामध्ये शासन कसं मदत करू शकतं तुम्हाला असं वाटतं, की एखादं कॉलेज आणायचं, एखादं एज्युकेशन इन्स्टिट्यूट आणायचे, तर सरकारनं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? सरकारने पावलं हं. एखादी जर शैक्षणिक संस्था नांदुरासारख्या ठिकाणी आणायची आहे, तर तुम्हाला काय वाटतं सरकारनं कसा पुढाकार घेतला पाहिजे? कसं काम केलं पाहिजे? सर विचार करायला गेलो तर स्कूल बिल्डिंगचा रेशो काढला, फक्त स्कूल, प्रायमरी स्कूल तर भरपूर आहेत हो. आज. इतके आहेत की त्या प्रमाणात आपण विचार नाही करू शकत की स्कूल म्हणजे जो तो आज म्हणजे थोडं नॉर्मल फ्लॅट्समध्ये पण स्कूल सुरू करतो. बरोबर. बट कॉलेज का? कारण की आपले स्टुडंट्स बाहेर जात आहेत, हो. ट्रॅव्हलिंग वाढत आहे, तर तो एज्युकेशन सिस्टमच वाढत नाही आहे आपल्या इथला. बरोबर. तर ते महत्त्वाचं. गव्हर्नमेंटनी हा खूप आधीपासून विचार करायला पाहिजे, कारण आपले आज विचार करायला गेलो तर विदर्भातलेच अर्धे लोक पुण्यात आहेत. हो. अगदी बरोबर. आहेतच. आहेत. मग 100%. का जाता? का आता काही लोकांकडे पैसे नाही आहेत पे हं. करायला. बरोबर. हॉस्टेलची फीस पे करायला पैसे नाही आहेत. हं. मग कसे करतील ते लोक? बरोबर. मग एका कॉलेजमध्ये कितीतरी बिझनेस ओपन होत आहे. तर गव्हर्नमेंटनी म्हणजे आमचे जे आता आमदार साहेब आहे, कोणी असेल, त्यांनी ह्या गोष्टीवर खणखून विचार करायला पाहिजे, की आता तरी ह्या गोष्टी केल्यावर नंतरच पुढे डेव्हलपमेंट होईल. डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर झाल्याशिवाय डेव्हलपमेंट होऊच शकत नाही ना. बरोबर. नुसते रोड बांधून किंवा ह्या गोष्टी करून नाही होत. नाही होणार. बरोबर आहे. आज काहीच होत नाही. हो. नुसतं कारण आज एक नॉर्मल फिरायला गेलो तर गार्डन नाहीये. बरोबर. अगदी बरोबर आहे. नाहीच आहे. नाहीये. म्हणजे आपण आता स्टेबिलिटी म्हटलं तर आपण शांत पुढे जाऊन वेळ काढू, पण नाहीये. नाही. तर या मुद्द्यांवर काम करायला पाहिजे. बिलकुल. दुसरं असं विचारायचं, या फील्डमध्ये आता जे नवीन तरुण आर्किटेक्ट येतात, म्हणजे ऑफकोर्स तुम्ही तरुण आहात, पण जे ज्युनियर आता येत आहेत, राईट, जे राईट. जस्ट पास आउट होऊन आता एंटर करणार आहेत या फील्डमध्ये, तर त्यांना एक सिनियर म्हणून काय सल्ला द्याल या फील्डमध्ये येण्यापूर्वी? आता जर सांगायचं झालं तर या इंडस्ट्रीमध्ये म्हणजे मी एक पुण्याला एक आलेलं सिंहगड कॉलेज तुम्हाला माहिती असेल की नाही माहिती नाही. काहीतरी एक बॅच पूर्ण खाली होती, तो क्लासरूम बर. पूर्ण खाली होता. कारण का होतं? कारण याच्या मागे रिझन असं होत आहे सर, की बरेच या फील्डला घाबरण्याचे हे जास्त कारण जॉब्स नाही, जॉब नाही. एवढं पेइंग स्केल नाही आहे. पण इंडस्ट्रीमध्ये जर आपण टिकून राहिलो, तुम्ही तुमच्या एजमध्ये जर 2 ते 3, 4, 5 वर्ष जर तुम्ही स्वतःला दिले, बरोबर. तर तुम्हाला कुठे जॉब करण्याची किंवा तुम्ही स्वतः काहीतरी प्रेझेंट करण्याची स्फूर्ती तुमच्यामध्ये येईल. बरोबर. जर आपण प्रत्येक गोष्टी जॉबवर डिपेंड राहिलो,
तर नाही होऊ शकत. बरोबर. आज साधारण पुण्यासारख्या सिटीमध्ये 20-25 हजार रुपयात काहीच होत नाही. नाही काही होत. अगदी बरोबर. हे फार महत्वाचं आहे. हां. दुसरं आणखीन एक प्रश्न असा विचारायचा ते म्हणजे तुम्ही आतापर्यंत केलेल्या प्रोजेक्टपैकी एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट आठवतोय का, की जो करताना एक वेगळा आनंद होता, हो, समाधान होतं? आता एक आनंद म्हणजे एक प्रोजेक्ट मी लास्ट इयरच केला होता. फार्म हाऊसचा प्रोजेक्ट होता माझ्याकडे तो. बरं. 6 फार्म हाऊस आम्ही केलं होतं. 10,000 पर स्क्वेअर फीट एका फार्म हाऊसला अच्छा हे होतं, एरिया होता. एरिया होता टोटल. ओके. तर त्याच्यामध्ये मागच्या साईडला आमची पूर्ण नदी वगैरे ते वाहत आहे व्हेरी मस्त. गुड. खाली आम्ही बॉनफायर वगैरे असं केलं होतं. स्टेप्स दिल्या होत्या, बॉनफायर केलं होतं आणि एका अलाईनने 6 फार्म हाऊस आम्ही केले होते. वाह! खूप बघण्यासारखं आहे, खूप कलरफुल आहे. म्हणजे जसं लोणावळ्यामध्ये जशी थीम आहे, त्या तशा पद्धतीने आम्ही पद्धतीने. केलं पूर्ण लँडस्केप, पूर्ण टोटल सुपरव्हिजन माझ्याकडून झालेलं आहे. व्हेरी गुड. सो तो एक चांगला हां, प्रोजेक्ट, तो आयकॉनिक एकदम प्रोजेक्ट आहे बेस्ट तुमचा. प्रोजेक्ट आहे तो. बरोबर. दुसरं कन्स्ट्रक्शनमध्ये जेव्हा आपण स्टील सिलेक्ट करतो, हं. तेव्हा त्याचे काय पॅरामीटर्स तुम्ही बघता आणि मग ठरवता, की हे स्टील चांगलं आहे, आपण घेतलं पाहिजे? पॅरामीटर्स म्हटलं म्हणजे ड्युरेबिलिटी, बरोबर. स्टॅबिलिटी, हं. त्याच्यानंतर टेन्शन वगैरे जे आपण जो विचार करतो त्याचा. हो. हे महत्वाचे फॅक्टर हे आहेत जे फॅक्टर तुम्ही आहे. केले पाहिजेत. बरोबर. दुसरं आयकॉन स्टील तुम्ही कधी वापरलंय कुठल्या मी याच्यामध्ये? एक 2 ते 3 प्रोजेक्ट्सला वापरलेले आहेत. बरोबर. एक फार्म हाऊसमध्येच गेला होता माझा. व्हेरी गुड. देन माझा आता लास्ट इयर एक बंगलो झाला होता 2400 स्क्वेअर फीट. त्याच्यामध्ये मी वापरलेला आहे. तो कसा आहे तुमचा एक्सपिरियन्स आणि बेस्ट आहे, बेस्ट. व्हेरी very गुड. best प्रॉडक्टसाठी सर्व्हिसेस काहीच त्यांच्या बिलकुल एकदम सर्व्हिसमध्ये एकदम बेस्ट आहे. काहीच हं. प्रॉब्लेम नाही. कुठेच इश्यू नाहीये. वाह! बेंडिंग मूव्हमेंट पण चांगलं आहे त्याच्या. हो. स्ट्रेस पण डक्टिलिटी पण चांगली आहे. क्या बात! सो हे होते आर्किटेक्ट मयूर विंचरकरजी आणि ज्यांनी खूप चांगलं काम ऑलरेडी करतायत आणि भविष्यात सुद्धा असेच उत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच आयकॉन स्टीलकडून मनःपूर्वक शुभेच्छा. थँक Thank यू you, व्हेरी sir. मच.